नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे अक्षय तृतीया म्हणजेच अखोजीचा सण। तर आमच्याकडे याला अखोजी असं म्हणतात। तर यामध्ये बघा विलायची टाकलेली आहे, 2-3 विलायच्या, 2-3 विड्याची पानं, खोबरं आणि हे जे वाया दाखवलं मी तुम्हाला त्या वायाच्या मुळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि कात, चुना आणि यामध्ये टाकले जातात थोडेसे तांदूळ। तर हे सर्व साहित्य जे आहे ते सकाळीच मुरू घातलं जाते पाण्यामध्ये हे साहित्य सकाळीच उठल्याबरोबर भिजत टाकायचं आणि वड्याची डाळसुद्धा भिजत टाकली होती। तर ह्या दोन्ही गोष्टी आता भिजलेल्या आहे आणि हे सर्व जे आहे ते साहित्य मी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटून गाळून घेतल्यानंतर हे जे पाणी येतं लाल ते आमरसामध्ये टाकलं ना की आमरस इतका टेस्टी बनतो, खूप सुंदर। म्हणजे अखोईचा आमरस जो आहे तो चवीला एकदम छान असतो, असा आमरस कधीच होत नाही। तर हा जो आमरस आहे चवीला एकदम छान बनतो या मसाल्यामुळे। तर याला म्हणतात आमरसात टाकण्याचा मसाला। आणि आता आमरसासाठी आंबेसुद्धा इथे मी असे उकडून घेतलेले आहे, थंड व्हायला ठेवले। तर हा आहे तो आज दाखवायला मसाला जो मिक्सरमधून बारीक वाटून गाळून त्याचं पाणी तयार केलेलं आहे आणि ही वड्याची डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे। आता माझ्या सासूबाई करतायत आमरस। तर हा आमरस जो आहे तो आपण असा रसासारखा करतो, फक्त कच्च्या आंब्याचा असते आणि त्यामध्ये गुळाचं पाणी टाकलं जाते। तर इकडे गुळाचं पाणीसुद्धा मी आधीच करून ठेवलेलं होतं आणि इथे सासूबाई करतायत आमरस म्हणजे आंबे त्या आंब्याचा जो कच्चा रस आहे तो काढून घेत आहेत आणि आता तो आमरस फोडणी घालणार आहेत। त्यामध्ये आता सर्व साहित्य म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते। माझी जी आमरस करण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे आणि माझ्या सासूबाईची आमरस करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे। तर आज त्यांच्या पद्धतीची मी आमरस तुम्हाला जो आहे तो दाखवणार आहे। तर बघा त्यांनी इथे आंब्याचं पाणी वगैरे जे काढलेलं आहे आणि त्यामध्ये आता तो आमरसाचा जो मसाला होता त्याला म्हणतात गहुला कचुला खोबऱ्याची वाटी सगळा मसाला अखोजीसाठी अशी त्याला म्हण आहे। तर आता त्यांनी ते मसाला टाकलेला आहे, गुळाचं पाणीसुद्धा कालवून घेतलेलं आहे। तर आता मी कसं करते तर मी गंजामध्ये तूप टाकते, त्यामध्ये थोडं जिरं घालते, त्यामध्ये चारूळ आणि त्यानंतर आमरसाचं पाणी आणि त्यानंतर गुळाचं पाणी आणि त्यानंतर तो गहुला कचुल्याचा जो आहे मसाला घालत असते। तर सासूबाईंनी या पद्धतीने जे आहे ते आमरस करून घेतलेलं आहे। इथे मी एका साईडला तळण वगैरे काढून घेतलं, भजे कुरडई पापड सर्व तळण जे आहे ते मी दुसऱ्या बाजूला काढून घेतलं आणि माझ्या सासूबाईंनी तिकडे आमरस फोडणी घातला। म्हणजे आम्हाला स्वयंपाक जो आहे तो लवकर करायचा होता, त्यासाठी दोघी मिळून आम्ही स्वयंपाक पटकन करून घेतलेला आहे। आमरस तर मेन पदार्थ आहेच, पण 2 आणखी मेन पदार्थ आहेत, त्यामधला हा आहे रव्याचे मणी। तर हे मणी खायला खूप छान लागतात, तर हे मणीसुद्धा केले जातात। बघा रव्याच्या कुरड्यासुद्धा यामध्ये सर्वात मेन आहे। तर असं सर्व स्वयंपाक जो आहे तो करून घेतलेला आहे आणि देवासाठी नैवेद्य काढलेला आहे आणि पात्रावर टाकण्यासाठी हा काढलेला आहे, विळा काढून तयार केलेला आहे। तर देवाजवळ मी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली। त्यानंतर माझ्या मिस्टरांना टाकायचं होतं माझ्या सासऱ्यांचं पान, तर त्या पानासाठी मी त्यांना सगळ्या ताटामध्ये असं ताट पूर्ण काढून दिलेलं आहे। मग त्यांनी एक एक जे आहे आणि ते पानावरती टाकलं। तर हे माझ्या सासऱ्यांचं पान आम्ही टाकलं। तर आम्ही यावर्षी जे आहे ते 2 अखोज्या केल्या, कारण माझे सासरे वारले त्याला 6 महिने कंप्लीट झाले, तर आम्हाला अक्करमास झाल्याशिवाय अखोजी करता येत नाही। पण 2 जर अखोज्या केल्या तर अक्करमास न करता अखोजी करता येत। तर आम्ही अक्करमास करणार नाही आहे, त्याऐवजी आम्ही 2 अखोज्या केल्या। एक अमावास्येला जे आहे ते अखोजी केली आणि अग्निघास टाकला आणि हे जे आप्पा आहे ते आम्ही पितर म्हणून जेवायला सांगितले होते। तर जे अक्करमास करत नाहीत ना ते आमच्याकडे म्हणजे असे कोणते एक आजोबा आहे जे मुका पितर 11व्या म्हणजे 10व्या दिवसाला जो 11वा पितर जीव घातला जाते तो 11वा पितर, तर तो मुका पितर इथे अखोच्या दिवशी जेवायला सांगितलं जातं। तर या आप्पा जे आहे ते होते आमच्या घरी मुका पितर। तर हे तेव्हा म्हणजे न बोलता जेवले होते, तर त्यांना आता आम्ही अमावस्या दिवशी जेवायला सांगितलं होतं। तर त्यांची इथे याला म्हणतात पाय पखवणं। तर त्यांच्या इथे पाय वगैरे धुतले, पूजा केली पायाची, त्याला चंदन वगैरे लावलं आणि त्यावरती 2 दुर्वाच्या जुड्या वाहिल्या, एका पायावरती एक जुडी।
तर आणि नंतर त्या आप्पाला ताट वगैरे वाढलं, त्याच्या ताटाखाली सुद्धा पांढरी रांगोळी काढली. या रांगोळीमध्ये कलर भरला जात नाही, तर पांढरी रांगोळीसुद्धा काढली आणि नंतर तिथे पण त्या आप्पाची पूजा वगैरे केली आणि त्यांना असं जेवायला दिलं. परत दुसऱ्या दिवशी पूर्ण स्वयंपाक म्हणजे एक दिवसानंतर म्हणजे एक अखोजी केली आम्ही शुक्रवारी आणि एक अखोजी केली रविवारी. तर रविवारीसुद्धा तसा स्वयंपाक पूर्ण करून घेतला आणि त्या दिवशीसुद्धा माझ्या सासऱ्यांचं पान टाकलं माझ्या मिस्टरांनी आणि हे जे दुसरं पान दिसते ते माझ्या दीराचं पान आहे. तर माझ्या दीराचं पान जे आहे ते माझ्या मुलाने टाकलं, मोठ्या मुलाने. तर हे सर्व दुसऱ्या दिवशी त्या आजोबांना आम्ही दान दिलं. ही जी घरडी आहे पाण्याची ती आणि एक दुपट्टा, एक नॅपकिन आणि एक ग्लास असं सर्व त्यांना दान द्यायचं होतं. तर अशी होती आमच्याकडची अक्षय तृतीया. आणि या घरडीमध्ये टाकायचा होता वडा. हे सर्व साहित्य टाकलं, वडा, गुळपापडी आणि या कुरड्या पापड्या. आणि जेवण वगैरे झालं त्या आजोबाच्या हातात आम्ही हे दान आणि घरडी देऊन दिलं. तर असं सर्व करायचं असते. जे अकर्मास करत नाहीत त्यांना असं करायचं असते. तर अशी होती आमच्याकडची अखोजी म्हणजेच अक्षय तृतीया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.